इन्स्टंट बनून तयार होणारी मस्त काटेरी कुरकुरीत आणि खुसखुशीत तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी रेशनच्या तांदळाचं बारीक दळलेलं 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आणि 2 कप तांदळाच्या पिठासाठी अर्धा कप फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे हलकेसे भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक असे दळून घेतले। आता हे दळून घेतलेलं पीठ तांदळाच्या पिठामध्ये चाळणीने चाळून मग ऍड करायचं। दोन्ही पीठं चांगली मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये 1/4 कप म्हणजेच पाव कप कडकडीत गरम तेलाचं मोहन ऍड करायचं। हे गरम तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठामध्ये काही पावडर मसाले ऍड करायचे। तर मी येथे 1/4 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घातला, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा तिखट मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आणि हे पावडर मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून घेतले। आता हे पीठ मळण्यासाठी चांगलं कडकडीत गरम पाणी करून घ्यायचं आणि कडकडीत गरम पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं। पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने चांगलं पीठ मळून घ्यायचं। तसेच हे पीठ खूप जास्त पातळही ठेवायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही। आपण भाकरीचं पीठ घेतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं। आणि आता चकल्या बनवताना जितकं पीठ साच्यामध्ये बसतं तितकंच पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि साच्यामध्ये भरून घ्यायचं। आता या चकल्या तुम्ही प्लेटवरती किंवा बटर पेपरवरती पाडून घेऊ शकता। आणि आता या चकल्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने चकल्या सोडून घेतल्या। तेलामध्ये चकल्या सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि मीडियम फ्लेमवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत चकल्या तळून घेतल्या आणि आपल्या या मस्त अशा काटेरी संपेपर्यंत अशाच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणाऱ्या चकल्या बनून तयार झाल्या। आणि ही चकलीची परफेक्ट टिप्स अँड ट्रिक्स डिटेल रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय, परत भेटू।